आपल्या वडिलांची परवानगी नसताना आपल्याच मामाकडे जाऊन लपून छपून क्रिकेट खेळण्याची प्रॅक्टिस करायची आणि तिथून IPLच्या पहिल्या चेंडूवरती रशीद खान सारख्या बॉलरला षटकार मारणे, हा प्रवास मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर समीर रिझवी हा UPच्या मीरठ शहरामध्ये जन्मला आणि जशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी अभ्यास करून पुढे काहीतरी मोठं शिक्षण घ्यावं, तशीच समीर रिझवीच्या वडिलांची इच्छा होती. पण समीर रिझवीच्या मामाला समीर रिझवीमध्ये क्रिकेटचा स्पार्क दिसला आणि ते त्याला क्रिकेटचं कोचिंग द्यायला लागले, कारण त्यांची स्वतःची क्रिकेटची अकॅडमी होती. पण त्याच्या वडिलांना मात्र हे अजिबात मंजूर नव्हतं आणि ते त्याच्या मेहुण्यांना म्हणले की बाबा आमच्या घरी येऊ नको, समीरला अभ्यास करू दे. पण तरी समीर लपून छपून त्याच्या मामासोबत कोचिंग घ्यायचा आणि शेवटी त्याचं एका मोठ्या अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालं. तसंच रणजी डेब्यूच्या आधी समीर रिझवीच्या वडिलांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि UP T20 लीग 2023 मध्ये समीर रिझवीनी 9 इनिंग्समध्ये 450हून जास्ती धावा केल्या आणि तशाच 35 षटकार सुद्धा ठोकल्या. त्याच्याच थोड्या दिवसांनंतर IPLचं ऑक्शन सुद्धा होतं. समीरला तर काही इंटरेस्ट नव्हता IPL ऑक्शन बघण्यामध्ये, पण पुन्हा एकदा त्याचे मामा म्हणले की अरे बघ, काहीतरी संधी मिळू शकते. त्याच वर्षी चेन्नई सुपर किंग्सनी समीर रिझवीला 8,40,00,000 रुपयात विकत घेतलं आणि त्याचे मामा आणि बाबा एकमेकांना भेटून दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. तसंच समीर रिझवीला 2 गोष्टींचा आनंद झाला. एक म्हणजे त्याच्या वडिलांचा खूप चांगला उपचार होऊ शकतो आता, आणि दुसरं म्हणजे महेंद्रसिंग धोनी सोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळेल. आणि पुढे आता समीर रिझवीचा इथून कसा प्रवास होतोय हे आपण सगळे बघायला नक्कीच खूप एक्सायटेड आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्पोर्ट्स कट्टाला फॉलो करायला विसरू नका.